नमस्कार, मी शोभा जाधव. आज आपण सोपी अशी रेसिपी बघणार आहोत आणि युनिक अशी रेसिपी बघणार आहोत. भाजीचाच प्रकार आहे हा आणि युनिक भाजी आहे. नियमितपणाने आपण ती बनवत नाही आणि समजा एखाद्या वेळेस आपल्याला खूप घाई होते, फ्रीजमध्ये भाज्या आणलेल्या नसतात, तर अशा वेळेस पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. आणि दुसरी गोष्ट, ऑफिसला जाताना पण घाई होते आणि पटकन आपल्याला कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये भाजी तयार करायची असते. समजा उशीर झाला तर ते बनवण्यासाठी आपल्याला वेळ खूप कमीत कमी वेळामध्ये ही भाजी तुम्ही बनवू शकता. तर आज आपण बनवणार आहोत कुरडईची भाजी. तर मला साहित्य लागणार आहे 5 ते 6 अशा कुरडया मी घेतलेल्या आहे, ज्या की उन्हाळ्यामध्ये गावी बनवल्या जातात. तर त्या माझ्या जावई पाठवतात मला, तर त्यामुळे आमच्याकडे त्या स्टोअर केलेल्या असतात. तशा 5 ते 6 कुरडया मी घेतलेल्या आहेत. आणि जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मार्केटमध्ये ह्या इझिली मिळतात. आणि असे मोठे 3 कांदे घेतलेले आहे, कारण ह्या भाजीला आहे ना कांदा जास्त वापरायचा असतो. तर असे मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे एवढी सारी. आणि बाकीचं मला तिखट, मीठ, हळद, थोडंसं हिंग हे सगळं लागणार आहे मला. तर चला आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला. असा एक मी डबा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ह्या कुरड्या अशा टाकायच्या. आणि असं तांब्यावर पाणी त्याच्यामध्ये ओतायचं, म्हणजे त्या भिजवायच्या आहे थोडक्यात. कुरडई बुडेपर्यंत असं पाणी घालायचं आहे. अजून थोडं पाणी लागणार आहे. बघू शकता इथे आणखीन 2 तांबे पाणी मी घातलेलं आहे, म्हणजे कुरडई अशी पूर्णपणे बुडाली पाहिजे. आणि जेव्हा आपण भाजीला सुरुवात करणार तेव्हा कुरड्या आधी बुडवून ठेवायच्या आणि लगेच कांदा चिरायला घ्यायचा. आणि कांदा चिरेपर्यंत ही कुरडई एकदम मऊ होते, जास्त वेळेला नाही भिजवायचं. तर आता आपण कांदा चिरून घेणार आहोत. आता बघू शकता तुम्ही, हे कांदे मी वेळीवरती 2 अर्धे अर्धे भाग केलेले आहेत आणि सगळी साल काढून स्वच्छ केलेले आहेत. असे एका कांद्याचे 2 तुकडे केलेले आहेत आणि साल वगैरे काढून स्वच्छ केले. कारण का की जास्त जेव्हा कांदा आपण वापरतो कुठच्याही गोष्टीला, तर मग चिरताना आपला खूप वेळ जातो. त्यामुळे आता मी हे फूड प्रोसेसरमध्ये चिरून घेणार आहे. तर फूड प्रोसेसरमध्ये पण खूप बारीक असा कांदा चिरला जातो. तर आपण आता फूड प्रोसेसरमध्ये चिरूया. फूड प्रोसेसरमध्ये आपण टाकलेले आहेत कांदे. आता आपण ऑन करूया. अगदी 2 सेकंदाच्या आत आपला अगदी खूप बारीक असा कांदा चिरला जातो. बघू शकता आपला कांदा एकदम छान बारीक चिरून झालेला आहे. पण आता एका याला प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये कांदा चिरला गेलेला आहे. तर फूड प्रोसेसरचा यूज करायचा आहे जेव्हा आपण पावभाजी वगैरे बनवतो किंवा नॉनव्हेजला पण आपल्याकडे जास्त कांदा लागतो ना, त्यामुळे मग असं चिरून घ्यायचं आहे. आता पुढची प्रोसेस दाखवते. इथे आपला कांदा चिरून तयार आहे आणि कांदा चिरेपर्यंतच हे कुरडई भिजत टाकलेली आहे. हे बघा, एकदम मऊ अशी कुरडई भिजलेली आहे. तर आता हे पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे आणि एका ताटामध्ये असं थोडंसं हे करायचं, मोकळी करायची तिला. तर आता भिजल्यामुळे ती पटकन तुटते. अशी मोकळी करून असं पाणी निथळून घ्यायचं आहे. तर आता आपण याचं पाणी काढून घेऊया. बघू शकता कुरडईतलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे. ते आता आपण एका डिशमध्ये काढून. आता आपण पॅन ठेवणार आहोत. आता भाजी करण्याची पद्धत आहे. पॅन ठेवायचा आहे. पॅन गरम झाल्यावरती तेल टाकूया. इथे पॅन बऱ्यापैकी गरम झालेला आहे. तर आपण तेल टाकणार आहे.
पाववटली असं तेल टाकायचं नेहमीप्रमाणे. थोडंसं चिमूटभर हिंग टाकायचं. भाजीला हिंग वापरायचं कारण का की हिंगामुळे चव पण चांगली येते आणि हिंग हा पोटासाठी आरोग्यदायी असतो. त्यामुळे हिंगाचा वापर मी नियमितपणे करते. म्हणजे बऱ्याचशा पदार्थामध्ये माझा हिंग हा असतोच. तर आता आपण तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता आपण मोहरी टाकूया अर्धा चमचा. मोहरी तडतडली की आपण जिरं टाकणार आहे अर्धा चमचा. मोहरी तडतडलेली आहे. आता आपण जिरं घालूया. जिरं फुललं आहे बऱ्यापैकी. आता आपण हा बारीक चिरलेला कांदा एवढा लागेल कारण मग कांदा चांगला लागतो या भाजीला. आता परतून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत. गॅस मिडियम. आपण छान परतून घेणार आहोत कांदा. गॅस मिडियमच आहे. बघू शकता आपला कांदा असं छान परतला गेला आहे. शिजल्यासारखा पण झालेला आहे. ब्राऊन वगैरे झालेला आहे. आता यात तुम्हाला घालायचं आहे लाल तिखट. जसं तुम्हाला तिखटपणा हवा असेल तसं. इथे मी 2 चमचे मिरची पावडर घातली आहे. अर्धा चमचा तिखा लाल, त्याने कलर छान येतो भाजीला. आणि अर्धा चमचा हळद जाईल याच्यामध्ये. ते पण छान असं कांद्यामध्ये परतून घ्यायचं. आता कांदा पण परतून झाला. त्यामध्ये तिखट वगैरे टाकले ते पण छान परतून झाले. आता ह्या अलगद हाताने आपल्याला कुरडई टाकायची. ती पण तुम्हाला अशी अलगद हाताने, खूप भाजी हलवायची नाही कारण त्या भिजलेल्या असतात ना, ते लगदा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अलगद हाताने तुम्ही तिला हलवणार आहे. आणि आता यात चवीनुसार मीठ जाईल. मीठ जरा कमीच टाकायचं आहे कारण ऑलरेडी कुरडईमध्ये पण मीठ असतं. त्यामुळे मीठ थोडंसं आपण नेहमी टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी टाकायचं. तसं मी थोडंसंच मीठ टाकते. आणि कोथिंबीर पण छान भरपूर सारी घालायची आहे. पण कापूया आता कोथिंबीर. कोथिंबीर जरा नेहमीपेक्षा जास्तच घालायची. एकदा छान हलवून घ्यायचे. पूर्ण अशी सुकी होते भाजी 1 ते 2 मिनिटामध्ये. याला फक्त परतायचंच आहे. बाकी शिजवणं प्रकार नाही आहे. आपोआप पटकन शिजते ती भाजी. अगदी 1 मिनिटभर तुम्हाला इथे थांबायचं आहे. आणि 1 मिनिटाच्या नंतरच असं थोडंसं मध्ये मध्ये हलवायचं. म्हणजे 1 मिनिट असं घड्याळ लावून नाही बघायचं आहे. असं मध्येच हलवत राहायचं आहे, नाही तर ती खाली चिकटणार. आणि हिला शिजायला वेळ नाही लागत कारण कुरडई पण तशी मऊ असते. कांदा पण आपण छान परतून घ्यायचा आहे. अगदी 1 ते अर्धा मिनिटामध्ये आपली भाजी तयार होणार. बघू शकता आपली भाजी एकदम तयार आहे. अर्धा मिनिटच मी ठेवलेला. आणि आता आपण गॅस बंद करूया. आणि भाजी तयार आहे ते आपण बघू शकता. जास्त हलवायची नाही आहे, हळूहळू हलवायची आहे. आणि कुरडईची भाजी तयार आहे. तर नक्की करून बघा
आणि ही भाकरीसोबत कुठचीही भाकरी, ज्वारीची, बाजरीची, तांदळाची, त्याच्यासोबत सुद्धा छान लागते आणि पोळीसोबत सुद्धा छान लागते. भाताबरोबर ही भाजी खात नाही, त्यामुळे पोळी आणि तुमचं भाकरी ह्याच्यासोबत अगदी सुरेख लागते. तर तुम्ही नक्की करून बघा कुरडईची भाजी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.